नमस्कार मंडळी. तर पार्ट 2 मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर इथे काका कशाला लाजलेत माहिती नाही, पण त्यांचे एक्सप्रेशन खूप क्यूट आहेत. बाळाच्या आईचं ओटी भरण चालू आहे. रांगेत असलेल्या बायका म्हणतात, आवर ना बाई, कधी यायचा नंबर आमचा. पण या काकू कोणत्या वेगळ्याच विचारात आहेत. रात्रीच्या जेवणाचा तर विचार करत नसतील ना. माझा बिबट्या जंगलातून पिंजऱ्यात नेल्यासारखा आजीच्या मांडीवर शांत बसलाय. बाळाची मावशी उभं राहून दमली. आता म्हटली काय असेल ते बसून कामध्ये आहे रे, गेली तरी कामातनं काही सुट्टी नाही हे म्हणत तिने 2-4 नारळ आपटून फोडले. भजनी मंडळ आणि महिला मंडळ यांनी काय एक फोटो या फोटोग्राफरला नीट काढून दिलेला नाही. ज्या डेस्टिनेशनवरती ही मामा पोहोचलेली आहे त्याच्याच वाटेवर हे जोडपं आहे. तर फ्रेंड्स, आता आपण आलेलो आहोत डोहाळे जेवणामध्ये ढवळाढवळ करायला. पण ही पोरं बिचारी नुसती कन्फ्युज झालेली. तर नक्की चाललंय का या बिचाऱ्यांचं हे अशा कार्यक्रमांमध्ये टॉवेल आणि टोपी देण्यापलीकडे काही काम नसते, पण अशा प्रकारे फरफट होते. आता माझा नवरा इथं किती शाण्या बाळासारखं उभा आहे. आता मी जे देईन तेच ते त्यांच्या हातात देणार, झालं एवढंच काम त्यांचं. पण बायकोच्या भीतीपोटी यावंच लागतं, बरोबर. स्माईल देव का नको याच कन्फ्युजन मध्ये माझा फोटो काढून झाला. मग महिला मंडळाने एकमेकीचे डोळे सांभाळत हळदी कुंकवांचा कार्यक्रम उरकून घेतला. सगळ्या कार्यक्रमातला सगळ्यात महत्वाचा भाग. इथेही बायकांनाच पहिला मान. पण जावई म्हणजे अवघड जागेचं दुखणं. सासरे भावाने लगेच आमच्या सोबत त्यांना जेवायला वाढलं आणि याचा आनंद तर तुम्हाला दिसलाच चेहऱ्यावरती. आणि मामीलाही तिला वाटीखाली जे हवं होतं तेच भेटले, त्यामुळे तीही खूपच खुश आहे. तर फोटोग्राफर घरी पोहोचल्यानंतर आम्ही पोहोचलोय पोच देण्यासाठी. मोबाईलवरच फोटो क्लिक केले. प्रत्येक वेळी पोपट आमचाच होतो. तिकडचा सगळा सावळा गोंधळ आटपून आम्ही पोहोचलोय आमच्या घरी. तर आता आहे सरप्राईजची बारी. आम्ही जो मोबाईल आमच्या पप्पांसाठी आणलाय तो त्यांना दिला. आमच्या दोघांची एक्साइटमेंट तर एक्सप्रेशन लेसच असते, पण थोडेसे एक्सप्रेशन मी आता दिले. नंतर आम्ही विचारलं मोबाईल आवडला का, तर थंब दाखवून त्यांनी येस म्हटलं. आता भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत असेच व्लॉग बघत राहा. बाय.